या मंदिरामध्ये आहे वैकुंठ लोक जाण्याचा दरवाजा. तुम्ही या मंदिराविषयी ऐकले आहे का? की या ठिकाणी एक रहस्यमय दरवाजा आहे जो सरळ वैकुंठाला जातो. या मंदिरातील या दरवाजामध्ये जो कोणी व्यक्ती प्रवेश करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. मंदिराच्या या दरवाजाला वर्षातून एकदा काही काळासाठी उघडले जाते. वृंदावन येथे एक अद्भुत मंदिर आहे ज्याला रंगजी मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराकडे पाहताच आपल्याला दक्षिणेकडे असलेल्या मंदिरांची आठवण होते. या मंदिराचा निर्माण 1851 मध्ये जैन कारागिरांनी केला होता. या मंदिरामध्ये श्री रंगनाथ म्हणजेच भगवान विष्णू विराजमान आहेत. या मंदिरामध्ये 33 कोटी देवी देवता निवास करतात. या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांच्या छोट्या मूर्ती आहेत. या मंदिराला 584 खांब आहेत. या मंदिराला सोन्याचे 7 कळस लावले आहेत. या मंदिराची भिंत फार उंच आहे आणि त्या ठिकाणी 50 फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण वैकुंठ दरवाजा आहे जो वर्षातून एकदाच उघडला जातो. या मंदिराला अनेक दरवाजे आहेत परंतु हा दरवाजा सर्वात खास आणि अद्भुत आहे. असे म्हटले जाते की या दरवाजाने मंदिरामध्ये प्रवेश केल्यास मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे अनेक भक्त या दरवाजातून जाण्यासाठी वर्षभर त्या दिवसाची प्रतीक्षा करत असतात. वृंदावन येथील कृष्ण भक्त सांगतात की वृंदावनमधील रंगजी मंदिर हे अनोखे मंदिर आहे. येथे असलेला वैकुंठ दरवाजा हा फक्त वैकुंठ एकादशी दिवशी उघडला जातो. हा दरवाजा पहाटे 4 वाजता मंगला आरतीसाठी उघडला जातो आणि भगवान विष्णूंची पालखी याच दरवाजाने मंदिरामध्ये प्रवेश करते. या पालखी सोबतच हजारो लोक या दरवाजाने प्रवेश करतात आणि स्वतःला फार सौभाग्यशाली मानतात. जर तुम्ही हा दरवाजा पाहिला नसेल तर नक्कीच या ठिकाणी भेट देऊन अनुभव घ्या. रंगजी मंदिर किंवा रंगनाथजी मंदिर हे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन शहरात आहे. श्री संप्रदायाचे संस्थापक रामानुजाचार्य यांचे विष्णुस्वरूप भगवान रंगनाथ किंवा रंगजी यांच्या नावाने रंगजीचे मंदिर सेठ लक्ष्मीचंद यांचे भाऊ सेठ गोविंददास आणि राधाकृष्ण दास यांनी बांधले होते. हे त्यांचे महान संस्कृत शिक्षक स्वामी रंगाचार्य यांनी दिलेल्या मद्रासमधील रंगनाथ मंदिराच्या शैलीच्या नकाशाच्या आधारे बांधले गेले. त्याची किंमत 45 लाख रुपये होती. त्याच्या बाह्य भिंतीची लांबी 773 फूट आणि रुंदी 440 फूट आहे. मंदिराव्यतिरिक्त एक सुंदर तलाव आणि एक बाग देखील स्वतंत्रपणे जोडली गेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील गोपुरा खूप उंच आहे. भगवान रंगनाथासमोर 60 फूट उंचीचा तांब्याचा ध्वजस्तंभ आणि सुमारे 20 फूट जमिनीत बुडवून ठेवला होता. एकट्या या खांबासाठी 10,000 रुपये खर्च आला. मंदिराचा मुख्य दरवाजा 93 फूट उंच मंडपाने व्यापलेला आहे. ते मथुरा शैलीचे आहे. त्यापासून थोडं पुढे एक छताची इमारत आहे ज्यामध्ये परमेश्वराचा रथ ठेवला आहे. हे लाकडापासून बनलेले आहे आणि ते खूप मोठे आहे. हा रथ वर्षातून एकदाच चैत्रात ब्रह्मोत्सवात काढला जातो. हा ब्रह्मोत्सव मेळा 10 दिवस चालतो. दररोज देव मंदिरातून रथातून निघतो, रस्त्यावरून चालत. रथ 690 यार्ड रंगजीच्या बागेत जातो. तेथे स्वागतासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. या मिरवणुकीत संगीत, उदबत्ती आणि मशालींची साथ असते. ज्या दिवशी रथ वापरला जातो त्या दिवशी रथाच्या मध्यभागी अष्टधातूची मूर्ती बसवली जाते. त्याच्या दोन्ही बाजूला चौधारी ब्राह्मण उभे आहेत. गर्दीबरोबरच शेठ लोकही दोरी पकडून रथ ओढतात. हे अंतर सुमारे 2.5 तासांच्या कालावधीत खूप मेहनत करून पूर्ण केले जाते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फटाक्यांचे नेत्रदीपक प्रदर्शन होते. यावेळी जवळच्या पाहुण्यांचीही गर्दी जमते. इतर दिवशी रथ वापरात नसताना भगवंताच्या प्रवासासाठी अनेक वाहने असतात, कधी पालखी,
कधी पुण्यकोठी तर कधी सिंहासन. कधी तो कदंब असतो तर कधी कल्पवृक्ष असतो. कधी कधी देवताही वाहन म्हणून वापरतात, जसे सूरज, गरुड, हनुमान किंवा शेषनाग. कधीकधी घोडा, हत्ती, सिंह, फ्लेमिंगो किंवा पौराणिक शर्भ यासारखे चतुष्पाद देखील वापरले जातात.